न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय प्राईम टाइम. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आधीश या घराला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली. आधीश या बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आणि नारायण राणे यांना या नोटीसला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा अवधी देण्यात आलाय. साधारण 15 दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचं संबंधित वॉर्डातलं पथक हे नारायण राणे यांच्या घरी गेलं होतं आणि त्यांच्या घरी काही पूर्व परवानगी न घेता बांधकाम झाल्याचा आरोप होता आणि या प्रकरणी तपासणी करण्यात आली होती. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, काय अधिक माहिती आहे? मिलन सर, ही तिसरी नोटीस आहे. यापूर्वी 2 नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या आणि त्या नोटिसीनंतर इन्स्पेक्शन सुद्धा करण्यात आलेलं होतं. आता या तिसऱ्या नोटिसीमध्ये त्यांना कारणे द्या नोटीस अशी बजावण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये 8 त्यांनी महत्त्वाच्या बाबी नमूद केलेल्या आहे की कुठे कुठे त्यांनी वापरामध्ये बदल केला. म्हणजे जिथे त्यांनी पार्किंग ठेवलेलं होतं संपूर्ण, त्या ठिकाणी त्यांनी एखादी रूम काढलेली असेल, तर अशा बाबी ज्या आहेत या 8 त्यामधले बदल जे आहेत ते त्यांनी नमूद केलेले आहेत आणि हे बदल तुम्ही का केलेत याची कारणे सांगा 7 दिवसाच्या आत, असं या नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे. हे जे वाढीव बांधकाम आहे किंवा हे जे चेंज ऑफ यूज आहे हा का पाडू नये, अशा पद्धतीची ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा वाद गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत होता. त्याच अंतर्गत या 2 वेळेला नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता ही तिसरी नोटीस बजावण्यात आलेली आहे. 7 दिवसात समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर मुंबई महानगरपालिका नेमकी काय भूमिका घेते हे बघावं लागणार आहे. आज संध्याकाळी ही नोटीस बजावली असल्याची माहिती मिळते आहे. मिलिंद. बरं प्रणाली, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. कालच नारायण राणे पिता पुत्रांची 9 तास मालवणी पोलीस स्थानकात बसवून ठेवून चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर आजची नोटीस. त्यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद आता आणखीन पेटणार हे निश्चित. बातमी मेट्रोची. पुणे मेट्रोचं आज लोकार्पण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 मार्गिकांचं उद्घाटन करण्यात आलं. गरवारे स्थानकात नरेंद्र मोदी हे स्वतः पोहोचले आणि त्यांनी मेट्रो स्टेशनची पाहणी केली, तसंच इथल्या कामाचाही आढावा घेतला. यानंतर मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. नंतर त्यांनी स्वतः मेट्रोतून सफरही केली. गरवारे ते आनंदनगरपर्यंतचा प्रवास त्यांनी मेट्रोतून केला, साधारण 5 किलोमीटरपर्यंतचा. यावेळेला या छोटेखानी प्रवासात काही दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत मोदींनी संवादही साधला. मेट्रोतून प्रवास केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तिथल्या वहीत त्यांचा एक छोटेखानी अभिप्रायही लिहिला. पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची MIT कॉलेजच्या मैदानावर सभा पार पडली. यावेळेला भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीतून केली. दरम्यान पुणे मेट्रोचं भूमिपूजन आणि उद्घाटन दोन्ही मीच केलं याचं समाधान असल्याचं मोदी म्हणाले. पूर्वी प्रकल्प रेंगाळायचे, पण आता प्रकल्प वेळेत पूर्ण होतात असं म्हणत त्यांनी विरोधकांना चांगला चिमटा काढला. पहले शिलान्यास होते थे तो पता ही नहीं चलता था कब उद्घाटन होगा. साथियों, ये घटना इसलिए महत्वपूर्ण है कि इसमें ये संदेश भी है कि समय पर योजनाओं का पूरा किया जा सकता है. ये मेरा सौभाग्य है कि पुणे मेट्रो के शिलान्यास के लिए आपने मुझे बुलाया था और अब लोकार्पण का भी आपने मुझे अवसर दिया है. ये मेट्रो पुणे में मोबिलिटी को आसान करेगी, प्रदूषण और जाम से राहत देगी, पुणे के लोगों की ईज ऑफ लिविंग बढ़ाएगी. 5-6 साल पहले हमारे देवेंद्र जी जब यहां मुख्यमंत्री थे तो इस प्रोजेक्ट को लेकर वो लगातार दिल्ली आते रहते थे. बड़े उमंग और उत्साह के साथ वो इस प्रोजेक्ट के पीछे लगे रहते थे. मैं उनके प्रयत्नों का भी अभिनंदन करता हूं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यावरून राजकारण सुद्धा चांगलंच तापलं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कसं आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलं. सकाळी फेट्यापासून सुरू झालेलं राजकारण संध्याकाळी कोणत्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचलं, पाहूयात एक रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा राजकारणानं रंगल्याचं पाहायला मिळालं. मेट्रो उद्घाटनाच्या मंचावरून सुरू झालेलं राजकारण थेट मोदी दिल्लीला जाईपर्यंत आणि फडणवीसांच्या गाडीच्या दिशेने चप्पल भिरकावण्यापर्यंत वाढतच गेलं. मोदी यांच्या दौऱ्याच्या राजकारणाची सुरुवात मोदी पुण्यात पोहोचण्यापूर्वीच झाली. कारण मोदींना घातल्या जाणाऱ्या फेट्यात राजमुद्रा लावायला काँग्रेसनं विरोध केला. त्यानंतर फेट्यातली राजमुद्रा काढण्यात आली. पुणे मेट्रोच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी भर सभेत पंतप्रधानांच्या समोर थेट राज्यपालांचे कान टोचले. अलीकडे महत्त्वाच्या पदांवर सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाहीत, ती मान्य देखील नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी संकल्पनेतलं रयतेचं राज्य स्वराज स्थापन केलं. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. या महामानवांच्या उत्तुंग कार्याला, विचारांचा वारसा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊन जायचा आहे. आणि मनात कुणाच्याही बद्दल आकस असूया न ठेवता, विकास कामात राजकारण न करता, हा वारसा, या महामानवांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. दुसरीकडे पुणे मेट्रोसह पुण्यातील अर्धवट कामांचं उद्घाटन केल्याचा आरोप करत काँग्रेससह राष्ट्रवादीनं सुद्धा भाजपवर घणाघात केला. नागपूर मेट्रोची मंजुरी जी केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याकडून मिळते, ती मी असताना 12 आणि 13 मध्ये मिळाली. मग राज्य सरकारची परवानगी, नंतर केंद्राची परवानगी 2 दिवसात झाली. आणि त्या अनुषंगाने पुणे आणि नागपूर एका दिवशी मंजुरी कमलनाथ यांच्याकडून मिळवलेली घेतलेली आहे. पुढं मग काम सुरू झालं, त्यामध्ये सुद्धा पुण्याची मंजुरी नागपूरपेक्षा आधी होती. पण आता तिथले मंत्री आल्यामुळे त्यांनी माझं फार मोठं वजन दाखवण्याकरता नागपूर आधी पूर्ण. कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतरच एवढ्या मोठ्या व्यक्तींनी त्याचं उद्घाटन करावं अशी भूमिका आमच्यातल्या पण काही नेत्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे अर्धवट हा प्रोजेक्ट असला तरी कदाचित पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तिथल्या तिथं महानगरपालिकेंनी त्यांच्या नेत्याला म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना या ठिकाणी बोलून या अर्धवट प्रोजेक्टमध्ये त्या ठिकाणी प्रवास करायला लावला असेल, पण ती राजकीय भूमिका झाली. सत्ताधाऱ्यांचे भाजपवर हल्ले सुरू असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या विकास कामांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. एका ठिकाणी आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. याच दरम्यान गर्दीतून देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेने चप्पल भिरकावण्यात आल्याचा प्रकारही समोर आला. असं स्वतः काही करायचं नाही, त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत. आणि आमच्या नगरसेवकांनी, महापौरांनी, पदाधिकाऱ्यांनी एवढं चांगलं काम करून दाखवलं, त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असूया आहे. त्यांचे नेते महाराष्ट्रामध्ये कसे फिरतात हे आम्ही पाहू आणि मग जागोजागी त्यांना चपलाचा हार घालण्याचा कार्यक्रमच आम्ही हातात घेऊ आणि मग चपलं मोजण्याचं काम त्यांनी करावं. आमच्या नेत्यांना अशा पद्धतीने अगर ते तिकडे तिकडे अगर काम करत असतील किंवा स्वागत करत असतील किंवा त्यांचे असे विषय करत असतील तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काय गप्प बसणार नाही. आणि फक्त तुमची हिंमत असेल ना, पोलिसांना जरा 24 तासावर सुट्टीवर पाठवा, मग चप्पल कुठे कुठे घालायला लावतो मग बघा.
एकंदरीतच आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांच्या विरोधात अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार असं दिसतंय। दोन्ही पक्षातील हाच संघर्ष पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान सुद्धा पाहायला मिळाला। पुण्याहून वैभव सोनवणे आणि पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबई नागपूर पाठोपाठ आता पुणेकरांचा सुद्धा मेट्रोचा प्रवास सुरू झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं लोकार्पण झाल्यानंतर पुणेकरांनी मेट्रो प्रवासासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पुणे मेट्रोचं लोकार्पण झालं आणि पुणेकरांचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न अखेर पूर्ण झालं। गरवारे मेट्रो स्थानकात पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला। मेट्रोच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदींनी गरवारे रेल्वे स्टेशन ते आनंदनगर स्टेशन असा 5 किलोमीटरचा मेट्रोचा प्रवासही केला। मेट्रोच्या लोकार्पण कार्यक्रमात मोदींनी भूमिपूजन आणि उद्घाटन अशा दोन्हीला बोलावल्याबद्दल पुणेकरांचे आभार मानले। ये मेरा सौभाग्य है कि पुणे मेट्रो के शिलान्यास के लिए आपने मुझे बुलाया था और अब लोकार्पण का भी आपने मुझे अवसर दिया है। पहले शिलान्यास होते थे तो पता ही नहीं चलता था कब उद्घाटन होगा। खरं तर पुणे मेट्रो प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी 16 वर्षांचा कालावधी लागलाय। त्यानंतरही रविवारी पुणे मेट्रोच्या केवळ पहिल्याच टप्प्याचं लोकार्पण झालं। त्यानुसार वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या पुण्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं। यानंतर मेट्रो प्रशासनानं मेट्रोच्या प्रवासाचं वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध केलंय। मेट्रोचे मार्ग आणि तिकीट दराची माहिती सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आली। पुणे आणि पिंपरीमध्ये दिवसभरात एकूण 13 तास मेट्रो धावणार आहे। दर अर्ध्या तासाला मेट्रोची फेरी असेल। 7 मार्च पासून सकाळी 8 ते रात्री 9 या वेळात दर अर्ध्या तासाला मेट्रो धावेल। पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन झाल्यानंतर रविवारी सर्वसामान्य नागरिकांनी मेट्रोतून प्रवासाची संधी साधली। मेट्रोच्या प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी पुणेकरांनी विविध मेट्रो स्थानकांवर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। खूप उत्सुकता आहे। मी खास म्हणजे माझं इकडे काहीच काम नव्हतं। आज केवळ आपल्या पुणे शहराची मेट्रो सुरू झाली म्हणून मी इथं बाजूला कार पार्किंग करून खास प्रवासाचा अनुभव म्हणून खास मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं जण आलेलो आहोत। तुम्ही कधी आला? तुम्ही मेट्रोच्या प्रवासासाठी आलात खास की? आम्ही खास मेट्रोच्या प्रवासासाठी आलेलो आहे। सायकल नवी पेठेतून आलो खालून। सायकल पासून मेट्रोचा प्रवास खूप आनंददायी आहे। टुवर्ड्स एक्सलन्स। पहिल्या टप्प्यानंतर येत्या डिसेंबरच्या अखेरीस वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी असे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू होतील। त्यामुळे मेट्रोच्या आगमनानं पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेगवान व्हायला मदत होईल। 16 वर्षानंतर का होईना पण पुणेकरांची मेट्रो धावू लागल्यानं पुणेकरांचा प्रवास अधिक सुसाट होणार आहे। पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग मुलांशी संवाद साधला। त्यांनी मेट्रोतून या मुलांसोबत प्रवास केला। यावेळेला मोदींनी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, त्या विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। सायकलिंगचं शहर अशी पुण्याची ओळख होती, मात्र आज 6 मार्च 2022 ही तारीख पुणे करून ठेवणार आहे। कारण या दिवशी पुण्यामध्ये अति वेगवान अशी जो प्रवास करणारी ट्रेन आहे मेट्रो ट्रेन, त्याच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आणि प्रत्येकाच्या आयुष्याचा जो प्रवास असतो त्यामध्ये एक क्षण नक्की अविस्मरणीय असतो। आणि आज जो मेट्रोचं लोकार्पण झालं त्या क्षणाचे हे सगळे पहिले साक्षीदार आहेत। कारण की या मुलांनी मेट्रोमधनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रवास केला। आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या की नेमका त्यांचा अनुभव कसा होता, खास करून श्रेयाकडनं। कारण की श्रेया, तू त्यांच्यासाठी एक गाणंही तयार केलं होतं, ते ऐकवता आलं का तुला? ऍक्च्युली त्यांच्या समोर असं मला गाता नाही आलं, पण इथे गा तू 2 ओळी। ओके सर। ईश्वर सत्य है,
सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। जागो उठ कर देखो, जीवन जो तुझा गरे। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। खूपच सुंदर, एकदा टाळ्या श्रेयासाठी। तुझा काय अनुभव होता आणि तू कशी तयारी केली होती, तुला माहिती होतं? नाही, माहित नव्हतं आम्हाला. काल रात्री कळालं की आम्हाला मोदीजींना भेटायला मिळणार आहे, त्यामुळे आम्ही खूप खुश होतो आणि आज प्रत्यक्ष त्यांना भेटल्यावर आमचा आनंद आम्हाला शब्दात सांगता येत नाहीये। तुम्ही काय सांगाल गौरव, तुम्ही विशेष तयारी केली होती का या प्रवासासाठी आणि काय एकंदर वर्णन करणार आहात या प्रवासात? खरं तर अभूतपूर्व असा क्षण होता, सुवर्ण क्षण होता। माननीय पंतप्रधान मोदयांनी आम्हाला विचारलं की तुमची स्वप्न काय आहेत, ती स्वप्न त्यांना सांगितली आणि तयारी म्हणाल तर असं काही नाही, कारण उत्स्फूर्त पद्धतीने जो संवाद होतो तो काही निराळाच असतो आणि तो संवाद आम्हाला करायचा होता आणि तो केला आणि एकंदर खूप आनंद झाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये। हा मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे आणि या सगळ्या मुलांनी मेट्रोचा प्रवास केला मोदीजींसोबत आणि अर्थातच या प्रवासाचे, या ऐतिहासिक प्रवासाचे हे साक्षीदार झाले आणि लवकरच जी मेट्रो आता इथे आहे ते पूर्ण क्षमतेने पुणेकरांच्या सेवेत दाखल हो, हीच या निमित्तानं अपेक्षा करूया। जर्नलिस्ट संदीप मोरेसह, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तिकडे चाळीसगावमधून एक मोठी बातमी हाती येते। चाळीसगावहून मालेगावच्या चांदनपुरी खंडेराव महाराज यांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरून गोंधळ करण्यासाठी नागरिक येत असतात, पण या सगळ्या दरम्यान कार्यक्रम आटोपून चंदरपुरीहून परत निघालेले असताना चाळीसगावच्या फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये जी ताजी माहिती हाती येते त्यानुसार 5 जणांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत। टेम्पोला पाठीमागच्या बाजूने जोरदार धडक बसली आणि तो पलटी झाला अशी प्राथमिक माहिती मिळते। बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। बब्बू, काय अधिक माहिती आहे या अपघाताबद्दल? खरं म्हणे हा भाविकांवर काळाचा खाला म्हणावा लागेल, कारण सर्व देव दर्शनासाठी आले होते चंदनपुरीला। मालेगावच्या जवळ चंदनपुरीमध्ये खंडेराव महाराजांचं मोठं मंदिर आहे आणि तिथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। हे चाळीसगाव तालुक्यातून जवळपास 30 जण भाविक होते, ते गोंधळ घालण्यासाठी आले होते। गोंधळ झाल्यानंतर ते परत जात असताना गिगाव फाट्याजवळ टेम्पोचा ब्रेक फेल झाला, जी आपल्याला माहिती मिळते। ब्रेक फेल झाला आणि तो डिवायडरवरून आदळला आणि पलटी झाला। त्याच्यात 5 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, जवळपास 15 जण जखमी झालेले आहे। या टेम्पोत 30 जण होते, त्या काही जण सुखरूप वाचले, मात्र 15 जण गंभीर आहे, त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामधून काहींची प्रकृती जी आहे ती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात पोहोचवले, त्याच्यामुळे काहींचा जीव पण वाचलेला आहे। मिलिंद, बब्बू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।